विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मुद्रास्फीती आणि मुद्रा अपस्फीती या ज्या दोन्ही अर्थव्यवस्थेला लागलेले जे रोग आहेत त्या रोगांचा अभ्यास केला। आता आपण या दोन्ही रोगांवरची औषधं जी आहे किंवा उपाययोजना जी आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण बघितलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन अवस्था असते आणि या संतुलन अवस्थेला सोडून जेव्हा वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती या वाढत जातात आणि तेव्हा निर्माण होणारी जी अवस्था असते त्या अवस्थेला स्फीती असं म्हणतात। तर ज्यावेळी संतुलन पातळीला सोडून वस्तूंच्या आणि सेवांच्या ज्या किमती असतात या संतुलन अवस्थेला किंवा संतुलन पातळीला सोडून ज्यावेळी खालच्या किंवा कमी कमी होतात, वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती या कमी कमी होतात संतुलन पातळीला सोडून, तेव्हा निर्माण होणारी जी अवस्था असते त्या अवस्थेला अपस्फीती असं म्हणतात। आता या दोन्ही अवस्था अर्थव्यवस्थेच्या असंतुलन अवस्था आहे, कारण संतुलन पातळीपेक्षा स्फीतीच्या कालावधीमध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती जास्त झालेल्या असतात, तर अपस्फीतीच्या काळामध्ये संतुलन पातळीपेक्षा वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती या कमी झालेल्या असतात आणि म्हणून स्फीती किंवा अपस्फीती या दोन्ही अर्थव्यवस्थेच्या असंतुलनाच्या अवस्था आहेत। त्याला आपण अर्थव्यवस्थेला जडलेले रोग असंही म्हणतो। आता ज्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये स्फीती निर्माण होते तेव्हा या स्फीतीपासून अर्थव्यवस्थेचा बचाव करण्यासाठी किंवा स्फीतीमध्ये अर्थव्यवस्था असंतुलन अवस्थेमध्ये आलेली आहे, त्या असंतुलन अवस्थेतून अर्थव्यवस्थेला पुन्हा कुठे आणायचं, आपल्याला संतुलन पातळीमध्ये आणण्यासाठी जी उपाययोजना सरकार हेतुपुरस्सर आणि बुद्धिपुरस्सर आखतो त्या उपाययोजनेला म्हणजे स्फीतीवरची जी उपाययोजना आहे, ही जी उपाययोजना आहे या उपाययोजनेमध्ये अर्थव्यवस्थेला पुन्हा संतुलन पातळीपर्यंत आणलं जातं। ही जी उपाययोजना आहे या उपाययोजनेला विस्फीती असं म्हणतात। स्फीतीवरची जी उपाययोजना आहे त्या उपाययोजनेला काय म्हणतात, विस्फीती असं म्हणतात। आपण पाहिलं की स्फीती हा अर्थव्यवस्थेला लागलेला काय आहे, रोग आहे, तर विस्फीती हे स्फीतीवरची काय आहे औषध किंवा त्याला आपण उपाययोजना म्हणू। विस्फीती ही काय आहे, उपाययोजना आहे। कशावरची, स्फीती या रोगावरची उपाययोजना जी आहे ती काय आहे, विस्फीती आहे। त्याचप्रमाणे दुसराही पाहायचं आपल्याला की अपस्फीती हा देखील अर्थव्यवस्थेला लागलेला काय आहे, रोग आहे आणि या रोगावरचं औषध जे आहे त्याला आपण म्हणतो संस्फीती। म्हणजेच संस्फीती ही अपस्फीतीवरची काय आहे, उपाययोजना आहे। ही जी उपाययोजना आहे विस्फीती किंवा संस्फीती ही सरकार जाणीवपूर्वक घडवून आणतो, हेतुपुरस्सर बुद्धिपुरस्सर घडवून आणतो की ज्या उपाययोजनेमध्ये अर्थव्यवस्था कुठे आणायची, आपल्याला संतुलन पातळीमध्ये आणायची आहे। स्फीती निर्माण झाली तर संतुलन पातळी मध्ये अर्थव्यवस्था आणण्यासाठी विस्फीती या उपायाचा अवलंब केला जातो, तर जेव्हा अपस्फीती निर्माण होते तेव्हा या अपस्फीतीपासून बचाव करण्यासाठी किंवा वाढलेल्या ज्या घसरलेल्या ज्या किमती आहेत त्या एका संतुलन पातळीपर्यंत वाढवून अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा संतुलन अवस्था निर्माण करण्यासाठी जी उपाययोजना आखली जाते तिला संस्फीती असं म्हणतात। म्हणजेच स्फीतीवरची उपाययोजना आहे विस्फीती, तर अपस्फीतीवरची उपाययोजना कोणती आहे, संस्फीती ही उपाययोजना आहे। या दोन्ही उपाययोजनांचा अभ्यास आपण वन बाय वन करणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत विस्फीतीचा अर्थ आणि विस्फीतीची साधनं जी आहे ती आपल्याला आज पाहावयाची आहे। तर सुरुवातीला आपण पाहू की विस्फीती ही स्फीती या रोगावरची उपाययोजना आहे। या उपाययोजनेमध्ये अर्थव्यवस्था जी असंतुलन पातळीमध्ये गेलेली आहे तिला आपल्याला कुठे आणायची आहे, संतुलन पातळीपर्यंत आणायची आहे। त्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा अवलंब केला जातो, त्याला आपण विस्फीतीची साधनं असं म्हणतो। तर सुरुवातीला आपण पाहू विस्फीतीची व्याख्या। सुरुवातीला आपल्याला पाहायची आहे की विस्फीती म्हणजे काय किंवा विस्फीतीची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण या ठिकाणी पाहू। तर कोलबर्न यांनी व्याख्या केलेली आहे। कोणी, कोलबर्न यांनी जी व्याख्या केलेली आहे, तर कोलबर्ननी
विस्फितीची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये कोलबर्न असं म्हणतात की उत्पन्न, किमती आणि खर्च यात घडवून आणलेली घट. अशा कशामध्ये? उत्पन्न, किमती आणि खर्च यामध्ये घडवून आणलेली घट जेव्हा कशी असते? लाभदायक असते, तेव्हा त्यास मुद्रा विस्फिती असं म्हणतात. कशामध्ये? तर कशामध्ये? उत्पन्नामध्ये झालेली घट, त्यानंतर किमती, उत्पन्न, त्याच्यामध्ये पुन्हा काय आहे? किमती आणि खर्च. उत्पन्न, किमती व खर्च यामध्ये झालेली जी घट आहे ती घट जेव्हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कशी असते? लाभदायक असते, फायदेशीर असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं? विस्फिती असं म्हणायचं. तर अशा पद्धतीने विस्फितीची व्याख्या कोलबर्न यांनी केलेली आहे की ज्यावेळी उत्पन्न, किमती व खर्च यामध्ये घडवून आणलेली जी घट आहे ती घट कशी असते? लाभदायक असते किंवा फायदेशीर असते, तेव्हा त्यास मुद्रा विस्फिती असं म्हणतात. आता ह्या विस्फितीची जी विविध साधनं आहे त्या विविध साधनांचा परामर्श आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कोणकोणत्या साधनांचा अवलंब करून, वापर करून सरकार अर्थव्यवस्थेला कुठे आणतो? संतुलन पातळीपर्यंत आणतो. त्यासाठी जी विविध साधनं वापरली जातात त्या साधनांना विस्फितीची साधनं असं म्हणतात. त्यातलं पहिलं साधन आहे की चलनातील मुद्रेचे परिमाण कमी करणे. चलनामध्ये मुद्रेचं परिमाण, मुद्रेचा पुरवठा जो आहे तो कमी केला तर स्फितीला आळा बसतो किंवा स्फिती नियंत्रित होऊ शकते. आता त्यासाठी काय आहे की चलनातील मुद्रेचं परिमाण कमी करायचं आहे. तर सरकार काय करेल अशा वेळी की चलनातील मुद्रेचं परिमाण सरकारला कमी करायचं आहे, तर अशा वेळी सरकार मग काय करेल की कराचे दर जे आहे ते वाढवून देईल की जेणेकरून मुद्रेचं परिमाण जे आहे, कारण मुद्रेच्या मागणीपेक्षा मुद्रेचा पुरवठा जास्त झालेला असतो, चलनाचा विस्तार झालेला असतो, चलन फुगवटा निर्माण झालेला असतो. अशा काळामध्ये आपल्याला चलनाचं परिमाण काय करायचं आहे? कमी करायचं आहे. तर अशा वेळी चलनातील मुद्रेचं परिमाण कमी करण्यासाठी काय केलं जातं? कराचे दर जे आहे ते वाढविले जातात. सरकार मोठ्या प्रमाणावर जनतेकडून काय घेतो? अशा काळामध्ये कर्ज घेतो की जेणेकरून जनतेकडचा पैसा हा सरकारकडे गेला पाहिजे आणि चलनातला पैसा काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. आणि म्हणून चलनातील मुद्रेचं परिमाण कमी करण्यासाठी दुसरी नोट ज्याला आपण मुद्रा आहे ती सुद्धा रद्द केली जाते. आणि त्यामुळे काय होतं की मुद्रेचं परिमाण, मुद्रेचा पुरवठा जो आहे तो चलन व्यवस्थेतला कमी होतो आणि कशाला आळा बसतो? स्फितीला आळा बसतो. त्यानंतर दुसरं आहे प्रत्यय संकोच करणे. प्रत्यय संकोच करणे. जर प्रत्यय निर्मिती वाजवीपेक्षा जास्त होत असेल तर चलन विस्तार, चलन फुगवटा आणि मुद्रास्फीती निर्माण होते. अशा वेळी चलनाचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे. त्यासाठी केंद्रीय बँक काय करते? प्रत्यय संकोचाचं धोरण आखते. केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रणाची जी विविध साधनं आहेत त्या विविध साधनांचा, मात्रात्मक साधनांचा आणि गुणात्मक साधनांचा अवलंब करून प्रत्यय निर्मिती ही वाजवी प्रमाणामध्ये कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करते. आता प्रत्यय संकोच करत असताना केंद्रीय बँक वेगवेगळ्या साधनांचा अवलंब करत असताना काय करते? ती एक तर अधिकोष दरात वाढ करते. काय करेल ती? अधिकोष दरात वाढ करेल. अधिकोष दर वाढवल्यामुळे काय होणार आहे की केंद्रीय बँकेचं कर्ज व्यापारी बँकांना महाग पडेल, कारण अधिकोष दरात काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. जसं अधिकोष दरात केंद्रीय बँकेने वाढ केली तसंच इतर बँका काय करतील की व्याजदरामध्ये वाढ करतील. त्यामुळे कर्ज कसं होईल? महाग होईल आणि त्यामुळे ग्राहक बँकांकडून कर्ज घेणार नाही. आपोआपच प्रत्यय निर्मिती जी होत होती त्या प्रत्यय निर्मितीचं प्रमाण काय होईल? कमी होईल आणि कर्जरूपाने जो चलनात पैसा येत होता त्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल आणि प्रत्यय नियंत्रण होईल किंवा प्रत्यय संकोच निर्माण होईल अधिकोष दरात वाढ करून. दुसरं म्हणजे केंद्रीय बँक काय करेल की खुल्या बाजारामध्ये रोख्यांची काय करणार? विक्री करणार. केंद्रीय बँक खुल्या बाजारामध्ये रोख्यांची काय करणार? विक्री करणार. रोख्यांची विक्री केल्यामुळे सुद्धा काय होईल की जेवढ्या मूल्याचे रोखे केंद्रीय बँकेने विक्रीला काढलेले आहे तेवढे रोखे
जनता खरेदी करेल, बँका खरेदी करेल आणि त्यामुळे काय होणार की तेवढा पैसा जनतेकडून किंवा बँकांकडून कुठे जाणार, सरकारकडे जाणार आणि आपोआपच मुद्रेचं परिमाण कमी होईल. त्यानंतर राखीव निधीचं जे प्रमाण असतं, राखीव निधी प्रमाणात काय केली जाते, वाढ केली जाते. राखीव निधीचे प्रमाण आहे, या राखीव निधी प्रमाणात वाढ केली जाते. राखीव निधी प्रमाणात जर वाढ केली तरी सुद्धा काय होणार की पूर्वी जेवढा निधी चिल्ड्रन्स बँकांना केंद्रीय बँकेमध्ये ठेवावा लागत होता, त्यात आता केंद्रीय बँकेने राखीव निधीचं प्रमाण वाढवल्यामुळे जास्त निधी चिल्ड्रन्स बँकांना कुठे द्यावा लागेल, आता केंद्रीय बँकेमध्ये ठेवावा लागेल. वाणिज्य बँकांना केंद्रीय बँकेमध्ये ठेवावं लागेल. आपोआपच कर्ज देण्याचं जी क्षमता आहे ती क्षमता काय होणार आहे, व्यापारी बँकांची कमी होईल आणि त्यामुळे प्रत्यय निर्मिती सुद्धा कमी होईल, प्रत्यय संकोच होईल आणि आपोआपच कशाला आळा बसेल, स्फीतीला आळा बसेल. मुद्रा परिमाणात घट होईल आणि स्फीती जी आहे ती स्फीती नियंत्रित केल्या जाईल. त्यानंतर देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे. आपण पाहतो की स्फीतीच्या काळामध्ये वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढलेल्या असतात. या वस्तू आणि सेवांच्या किमती आपल्याला कमी करावायच्या आहे. मुद्रेचा पुरवठा जास्त होतो, त्या तुलनेमध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे कमी होतं. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यामुळे वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढत जातात. अशा वेळी काय करायला पाहिजे की देशांतर्गत जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये वाढ करायला पाहिजे. जर देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ घडवून आणली तर आपोआपच वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा वाढेल आणि त्यामुळे किमती ज्या आहे त्या किमती आपोआपच कमी होतील आणि कशाला आळा बसेल, स्फीतीला आळा बसेल. त्यासाठी देशातील उद्योगांना संरक्षण दिलं पाहिजे. देशामध्ये उत्पादित ज्या माल आहे त्या मालाच्या विक्रीची हमी सरकारने घेतली पाहिजे. म्हणजे देशांतर्गत उत्पादनात वाढ करून सुद्धा स्फीतीला आळा घालता येतो. त्यानंतर आयातीत वाढ आणि निर्यातीत घट करणे. देशामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जर निर्यात कमी केली देशाची आणि देशाच्या आयातीत काय केली, वाढ केली तर आपोआपच देशामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढेल आणि किमती ज्या आहेत त्या किमती कमी होतील आणि स्फीतीला आळा बसेल. परंतु आयातीत वाढ आणि निर्यातीत घट करणे हा जो उपाय आहे हा फारसा लाभदायक नाही. कारण त्यामुळे काय होईल की देशाची आयात वाढेल. देशाची आयात वाढली तर आपल्याला देणं जे आहे दुसऱ्या देशाचं, ज्या देशातून आपण वस्तू आयात केल्या त्या देशाला आपल्याला काय करावं लागेल की मोठ्या प्रमाणावर त्याचं परत जे आयातीचं मूल्य आहे त्या मूल्याची परतफेड आपल्याला करावी लागेल. आणि निर्यातीत काय केली, आपण घट केली. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं विदेशी व्यापारापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते मिळणार नाही, कारण आपण निर्यातीत घट केली. त्यामुळे आपल्या उत्पन्नात जे आहे विदेशी व्यापाराच्या रूपाने किंवा निर्यातीच्या रूपाने मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये काय होईल, घट होईल. म्हणजेच आपण देणं जास्त लागू आणि आपण घेणं जे आहे आपलं ते कमी लागेल. म्हणजेच आपला जो शोधनशेष आहे हा शोधनशेष कसा होईल, असंतुलित होईल आणि त्यामुळे आपल्या विदेशी व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. आणि म्हणून आयातीत वाढ आणि निर्यातीत घट हा मार्ग फारसा लाभदायक असलेला दिसत नाही. त्यानंतर मुद्रेचे ऊर्ध्वमूल्यन करणे. मुद्रेचे ऊर्ध्वमूल्यन करणे, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ मनी. मुद्रेचं ऊर्ध्वमूल्यन म्हणजे काय, जेव्हा देशी मुद्रेचं विदेशी मुद्रेच्या तुलनेमध्ये मूल्य वाढविणे म्हणजेच त्याला म्हणतो आपण मुद्रेचं ऊर्ध्वमूल्यन. आपल्या देशी मुद्रेचं विदेशी मुद्रेच्या तुलनेमध्ये मूल्य वाढविणे याला आपण म्हणतो मुद्रेचे ऊर्ध्वमूल्यन. असं ऊर्ध्वमूल्यन जर केलं तर काय होतं की आपल्या वस्तू ज्या आहे देशी वस्तू या विदेशी लोकांना महाग वाटायला लागतात आणि त्यामुळे काय होते की आपली जी निर्यात आहे ती निर्यात कमी होते आणि आपली निर्यात जी आहे ती निर्यात कमी झाल्यामुळे देशामध्येच वस्तूंचा जो पुरवठा आहे तो वाढतो आणि परिणामी वस्तूंचा पुरवठा वाढल्यामुळे किमती ज्या आहेत त्या किमती काय होतात, कमी होतात
आणि स्फीतीला काय बसतो, आळा बसतो. तर मुद्रेचं ऊर्ध्वमूल्यन करून सुद्धा स्फीती नियंत्रित करता येते. तर ही सर्व मुद्रा विस्फीतीची साधनं आहेत. चलनातील मुद्रेचं परिमाण कमी करणे, प्रत्यय संकोच करणे, विविध साधनांचा अवलंब करून देशांतर्गत उत्पादनात वाढ करणे, आयातीत वाढ आणि निर्यातीत घट करणे आणि मुद्रेचे ऊर्ध्वमूल्यन करणे, ह्या सर्व साधनांना आपण विस्फीतीची साधनं असं म्हणतो. तर अशा प्रकारे स्फीती या असंतुलन अवस्थेपासून अर्थव्यवस्थेला संतुलन पातळीपर्यंत आणण्यासाठी जी उपाययोजना हेतुपुरस्सर आणि बुद्धिपुरस्सर सरकार आखत असतो त्याला विस्फीती असं म्हणतो. आणि या विस्फीतीमध्ये विविध साधनांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेला स्फीतीपासून बचाव करण्यासाठी विविध साधनांचा अवलंब करून अर्थव्यवस्था संतुलन पातळीपर्यंत आणली जात असते. तर अशा प्रकारे आज आपण स्फीतीवरची उपाययोजना म्हणजे विस्फीती आणि विस्फीतीची साधनांचा अभ्यास जो आहे तो या व्हिडिओमध्ये केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संस्फीतीचा अर्थ आणि संस्फीतीची जी साधनं आहेत ते पाहणार